नाशिक शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून इतर गुन्ह्यांबरोबरच चंदन तस्करी करणारे देखील सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। 2 ऑगस्ट रोजी ओझरच्या एअरफोर्स परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या आवारातून चंदनाचे झाड चोरट्यांनी बुंध्यापासूनच चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांविरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचा तपास करत असताना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी पथकासह छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड येथे 3 दिवस पाळत ठेवून दोघा संशयितांना ताब्यात घेतले। लियाकत अली, अनीस पठाण असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांची नावे आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी याआधी देखील इतर 6 ते 7 साथीदारांच्या मदतीने नाशिक शहरातील विविध भागात चंदन चोरी केल्याची कबुली दिली आहे। पुढील तपासासाठी त्यांना ओझर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मेलखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या पथकाने केली आहे।